नमस्कार मित्रांनो, एमव्हीआर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचं हवामान आपण सुरू केलेलं आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण पार्ट 1 मध्ये महाराष्ट्राचं हवामान, पावसाळ्यातील हवामानामधील पावसाळ्यातील हवामान, उन्हाळ्यातील हवामान बघितलेलं आहे. ठीक आहे. ज्यांनी कोणी ते लेक्चर बघितलं नसेल तर आज ते बघा, त्यानंतर हा दुसरा पार्ट बघा. ठीक आहे. आज आपण नैऋत्य मान्सून काळातील पर्जन्य 1941 ते 1990 या कालखंडातील बघणार आहोत. ठीक आहे. नैऋत्य मान्सून काळातील पर्जन्य कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात नैऋत्य मान्सूनच्या पावसाचे प्रमाण 300 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. तर 300 पेक्षा जास्त, 300 सेंटीमीटर पेक्षा जास्त पावसाचे प्रमाण कुठे आहे मित्रांनो? कोकणात आहे. त्यानंतर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात, ठीक आहे, या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात नैऋत्य मान्सूनच्या पावसाचे प्रमाण किती आहे? 300 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. कोकणात, दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्हा. ठीक आहे. कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण 300 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून काळात जास्त पाऊस पडणारी महत्वाची ठिकाणे. ठीक आहे. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे मित्रांनो आंबोली. ठीक आहे. आंबोली. त्यानंतर क्रम आहे महाबळेश्वर, गगनबावडा, माथेरान, भीरा, खंडाळा आणि लोणावळा. ठीक आहे. ही महत्वाची ठिकाण आहे मित्रांनो. इथं सर्वात जास्त पाऊस पडते. तर सर्वात जास्त पाऊस कुठे पडते? तर आंबोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण आहे मित्रांनो आंबोली. त्यानंतर महाबळेश्वर, सातारा, गगनबावडा, कोल्हापूर, माथेरान, रायगड, भीरा, रायगड आणि खंडाळा, लोणावळा पुणे जिल्ह्यातील हे ठिकाण आहे. खंडाळा, लोणावळा, माथेरान, रायगड आणि भीरा रायगड जिल्ह्यात येते मित्रांनो. रायगडमध्ये. गगनबावडा हा कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूर. त्यानंतर महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यात. महाबळेश्वर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे आंबोली जिल्हा. पावसाचे दिवस मित्रांनो गगनबावडा कोल्हापूर या जिल्ह्यातील 104 दिवस आहे. सर्वात जास्त पावसाचे दिवस कुठे आहे? तर गगनबावडा येथे आहे. गगनबावडा. त्यानंतर महाबळेश्वर 102 दिवस आणि भीरा, माथेरान, सावंतवाडी इथं प्रत्येकी 98 दिवस पाऊस पडतो. सर्वात जास्त पावसाचे दिवस विचारलं तर गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. गगनबावडा 104 दिवस आणि सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात. 200 ते 300 सेंटीमीटर या दरम्यान पाऊस पडणारे प्रदेश. ठीक आहे. आता 200 ते 300 सेंटीमीटर कुठे पाऊस पडतो? महाराष्ट्रात. कोकण किनारपट्टीचा उत्तर दक्षिण प्रत्यक्ष 3 पट्टा जसे मुंबई उपनगर, ठाणे, पालघर याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर, पेठ, वेल्हे, चंदगड आणि गोंदियाच्या ईशान्य भाग या प्रदेशामध्ये मित्रांनो 200 ते 300 मीटर दरम्यान पाणी पडतो. 200 ते 300 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडतो. कुठे? कोकण किनारपट्टीचा उत्तर दक्षिण 3 पट्टा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ, वेल्हे, चंदगड, कोल्हापूर आणि गोंदियाचा ईशान्य भाग इथे. तर या पट्ट्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त पाऊस पडतो वेंगुर्ला येथे. 200 ते 300 सेंटीमीटर दरम्यान सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणजे वेंगुर्ला, देवगड आणि रत्नागिरी. वेंगुर्ला, देवगड, रत्नागिरी. पावसाचे दिवस साधारणतः 69 ते 93 दिवस. ठीक आहे. पावसाचे दिवस असते. सर्वात जास्त पाऊस मित्रांनो 93 दिवस रायगड जिल्ह्यात पडतो. 200 ते 300 सेंटीमीटर या दरम्यान. ठीक आहे. 200 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त पाऊस रायगड या जिल्ह्यात 93 दिवस. ठीक आहे. साधारण पावसाचे दिवस असते 69 ते 93 या दरम्यान आणि सर्वात जास्त पाऊस वेंगुर्ला येथे पडतो. ठीक आहे. वेंगुर्लामध्ये 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडणारे प्रदेश. ठीक आहे. तर 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त पाऊस मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे पडते. किती? 189 सेंटीमीटर. त्यानंतर पाचगणी याचा समावेश होतो या प्रदेशामध्ये. त्यानंतर आजरा कोल्हापूरमधील, शाहूवाडी कोल्हापूर, पौंड पुणे हे ठिकाण 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये या ठिकाणाचा समावेश होतो मित्रांनो. सुरगाणा, पाचगणी, आजरा कोल्हापूर, शाहूवाडी, पौंड पुणे जिल्ह्यातील. ठीक आहे. या ठिकाणांचा समावेश 100 ते 200 मीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये होतो. सेंटीमीटर. 80 ते 100 सेंटीमीटर पाऊस पडणारे प्रदेश. 80 ते 100 सेंटीमीटर. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्रात 100 सेंटीमीटर समपर्जन्य रेषेला समांतर 75 सेंटीमीटर पर्जन्य रेषा असून तो उत्तर दक्षिण पट्टा आहे. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्रात मित्रांनो 100 सेंटीमीटर समपर्जन्य रेषेला समांतर 75 सेंटीमीटर पर्जन्य रेषा असून. ठीक आहे. 100 सेंटीमीटर समपर्जन्य रेषेला समांतर कोणती रेषा आहे? तर 75 सेंटीमीटर पर्जन्य रेषा ही समांतर आहे आणि हा पट्टा उत्तर दक्षिण आहे. ठीक आहे. उत्तर दक्षिण हा पट्टा आहे पश्चिम महाराष्ट्रात. नंदुरबारमध्ये अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा व नवापूर तालुक्यात असाच पट्टा नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. ठीक आहे. नंदुरबारमधील अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा व नवापूर तालुक्यात तसेच नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर या दरम्यान हा पट्टा येतो. मराठवाड्यात हिंगोली, नांदेडचा ईशान्य भाग, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भाचा काही भागाचा या प्रदेशामध्ये समावेश होतो. त्यानंतर 60 ते 80 सेंटीमीटर पाऊस पडणारे प्रदेश. सर्वात मोठा प्रदेश मित्रांनो मराठवाडा या विभागात आहे. मराठवाडा या विभागात सर्वात मोठा प्रदेश आहे. ठीक आहे. 60 ते 80 सेंटीमीटर या दरम्यान पाऊस पडणारा प्रदेश. त्यातील मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड बघून. ठीक आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्हा बघून. यामध्ये धुळे जिल्ह्याचा पूर्व भाग, जळगाव आणि पश्चिम विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश होतो. पश्चिम विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती 60 ते 80 सेंटीमीटर पाऊस.
पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण हे घटत जाते. ठीक आहे, पश्चिम घाटाचे पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण घटत जाते. जर विदर्भाचा विचार केला मित्रांनो आपण, पश्चिम विदर्भापासून पूर्व विदर्भाकडे गेल्यास पावसाचे प्रमाण वाढत जाते. ठीक आहे, फक्त विदर्भाचा जर विचार केला मित्रांनो आपण, पश्चिम विदर्भापासून जर आपण पूर्व विदर्भाकडे जर गेलो तर पावसाचे प्रमाण हे वाढत वाढत जाते. ठीक आहे, पश्चिम विदर्भापासून पूर्व विदर्भापर्यंत एकंदरीत महाराष्ट्रात जर आपण पूर्वेकडे गेलो तर पावसाचे प्रमाण घटत जाते. पावसाचे प्रमाण घटत जाते. त्यानंतर मावळ प्रदेशात जर बघितलं, मावळ प्रदेश म्हणजे मित्रांनो कोणता, सह्याद्रीचा उतरणीचा जो प्रदेश आहे ना त्यास मावळ प्रदेश म्हणतो. ठीक आहे, तर मावळ प्रदेशामध्ये पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते, तर पश्चिमेकडे वाढत वाढत जाते मावळ प्रदेशामध्ये. महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून काळात 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडणारा प्रदेश प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडणारा प्रदेश महाराष्ट्रात कुठे आहे मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र आहे. पुणे सातारा सांगली या जिल्ह्याचा पूर्व भाग आणि नाशिक नगर सोलापूरचा पश्चिम भाग इथे 30 ते 40 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो मित्रांनो. पुणे सातारा सांगलीचा पूर्व भागात आणि नाशिक नगर सोलापूरचा पश्चिम भागात 30 ते 40 सेंटीमीटर पाऊस पडतो. याला खऱ्या अर्थाने मित्रांनो दुष्काळी प्रदेश म्हणतात. ठीक आहे, 30 ते 40 सेंटीमीटर पाऊस इतका कमी पाऊस पडतो, यालाच दुष्काळी प्रदेश म्हणता येईल. ठीक आहे, आणि अलीकडे अशा प्रदेशांना अवर्षणग्रस्त प्रदेश असे संबोधले जाते. काय संबोधले जाते, अवर्षणग्रस्त प्रदेश संबोधले जाते दुष्काळी प्रदेशांना. 30 ते 40 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. पुणे सातारा सांगलीचा पूर्व भाग, नाशिक नगर सोलापूरचा पश्चिम भाग. मित्रांनो, अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये सर्वात कमी पाऊस सातारा मसवड इथे आहे, फक्त 19 दिवस. ठीक आहे, सातारा मसवड या ठिकाणी 31.04 सेंटीमीटर इतका कमी पाऊस इथं पडतो. महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून काळातील सर्वात कमी पावसाची नोंद कुठे झाली आहे? प्रश्न आलेला आहे मित्रांनो याच्यावर, की महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून काळातील सर्वात कमी पावसाची नोंद सातारा जिल्ह्यातील पुसे सावळी इथे आहे, 27.28 सेंटीमीटर. सातारा जिल्ह्यातील पुसे सावळी. ठीक आहे, साताऱ्यातील पुसे सावळी या ठिकाणी सर्वात कमी पावसाची नोंद आहे. सर्वात कमी पावसाची नोंद सातारा जिल्ह्यातील पुसे सावळी. पुढचा ऋतू आहे आपला हिवाळा ऋतू. हिवाळा. ठीक आहे, हिवाळ्यातील हवामानाची परिस्थिती किंवा ईशान्य मान्सून काळातील हवामानाची परिस्थिती. ठीक आहे, तर संक्रमणाचा महिना म्हणजेच काय मित्रांनो, संक्रमणाचा महिना म्हणजेच पावसाळा आणि हिवाळा या दरम्यानचा जो काही काळ असतो त्या संक्रमणाचा महिना म्हणतो. ऑक्टोबर महिना हा संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो. ऑक्टोबर महिना काय होते मित्रांनो, यात प्रखर सूर्यप्रकाश असतो, हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असते. यामुळे काय होते की असह्य उकडा अनुभवास येतो आणि अशा हवेलाच ऑक्टोबर हीट असे म्हणतात. ऑक्टोबर महिन्यामध्ये काय असते की प्रखर सूर्यप्रकाश असतो मित्रांनो, त्यामुळे हवेमध्ये बाष्पाचे भरपूर प्रमाण असते, म्हणून उकाडा अनुभवास येतो आणि अशा हवेलाच ऑक्टोबर हीट असे म्हणतात. ऑक्टोबर महिन्यामध्ये काही वादळी वारे येऊन पाऊस पडण्याची पण शक्यता असते. ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढलेले असते, तर कोकण किनारपट्टीवर 29 ते 30 डिग्री सेल्सिअस, दख्खनच्या पठारावर 29 ते 34 डिग्री सेल्सिअस इतका तापमान असतो मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात. दिवसाचे तापमान पण वाढलेले असते. कोकणामध्ये किती असते तापमान, कोकण किनारपट्टीवर 29 ते 30 डिग्री सेल्सिअस आणि पठारावर किती 34 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असते, 29 ते 34 डिग्री सेल्सिअस पर्यंत. जर सापेक्ष आर्द्रता जर बघितलं तर सापेक्ष आर्द्रता कोकणात 60 ते 80% असते आणि पठारावर 60 ते 75% असते. मान्सूनोत्तर काळात अरबी समुद्रावर चक्रीय वादळाची काही वेळा निर्मिती होते. मान्सूनच्या नंतरच्या काळात मित्रांनो अरबी समुद्रावर चक्रीय वादळाची निर्मिती होते, काही वेळा चक्रीय वादळाची निर्मिती होते. यावेळेस कोकण किनारपट्टीलगत अति वेगाने वारे वाहतात. हिवाळ्यामधील सर्वसाधारण हवामान कसं असतं, तर हिवाळ्यामधील सर्वसाधारण हवामान 22 ते 23 सप्टेंबर नंतर दक्षिण गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप करतात. ठीक आहे, आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं मित्रांनो, 21 मार्च नंतर सूर्यकिरण उत्तर गोलार्धात लंबरूप करते. उत्तर गोलार्धात. ठीक आहे, उत्तर गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप पडते, त्यामुळे महाराष्ट्रात तापमान वाढतो मित्रांनो. ठीक आहे, महाराष्ट्रातील तापमान वाढते 21 मार्च नंतर. ठीक आहे, उन्हाळा ऋतू बघत होतो त्यात आपण बघितलं 21 मार्च नंतर सूर्यकिरण उत्तर गोलार्धात लंबरूप पडते, तर 22 ते 23 सप्टेंबर नंतर सूर्यकिरण दक्षिण गोलार्धात लंबरूप पडते आणि उत्तर गोलार्धात तिरपे पडू लागते. त्यामुळे दक्षिण गोलार्धात तापमान वाढते आणि उत्तर गोलार्धात तापमान कमी असते. दिनमानाचा कालही कमी होत जातो आणि रात्रमान वाढत जाते. दिवसाचा काल कमी होत जातो, रात्रीचा काल वाढत जातो. हवा कशी असते मित्रांनो, थंड व कोरडी असते, आकाश निरभ्र असते आणि वाऱ्याची मंद धूप वाहत असते. हिवाळ्यामधील तापमान मित्रांनो, हिवाळ्यामध्ये दैनिक कमाल तापमान आणि दैनिक किमान तापमान किती असते कोकण आणि खंडांतर्गत प्रदेशामध्ये ते आपण पाहणार आहोत. तर हिवाळ्यामध्ये दैनिक कमाल तापमान जास्त तापमान कोकणामध्ये 30 डिग्री सेल्सिअस, तर खंडांतर्गत प्रदेशामध्ये 28 ते 30 डिग्री सेल्सिअस. मित्रांनो, पठारावर 38 ते 39 डिग्री सेल्सिअस इतके तापमानाची नोंद झालेली आहे हिवाळ्यामध्ये. तर कमीत कमी तापमान दैनिक किमान तापमान कोकणात, उत्तर कोकणामध्ये 21 ते 22 डिग्री सेल्सिअस आणि दक्षिण कोकणामध्ये 21 ते 22 डिग्री सेल्सिअस आणि उत्तर कोकणामध्ये 17 ते 20 डिग्री सेल्सिअस इतकं दैनिक किमान तापमान असते कोकणामध्ये. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दैनिक किमान तापमान हिवाळ्यामध्ये खूप कमी असते मित्रांनो, 13 ते 16 डिग्री सेल्सिअस. विदर्भ आणि मराठवाडा. दैनिक तापमान कक्षा हिवाळ्यात दैनिक तापमान कक्षा कोकण किनारपट्टीवर 10 डिग्री सेल्सिअस, पठारावर 15 ते 20 डिग्री सेल्सिअस. विदर्भामध्ये पठारावर हिवाळ्यात रात्रीचे तापमान 4 ते 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होत जाते. ठीक आहे, विदर्भामध्ये हिवाळ्यात रात्रीचे तापमान 4 ते 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होत जाते. सर्वात जास्त तापमान कक्षा हिवाळ्यात
सोलापूर, अमरावती, नागपूर इतर किती असते तर 25 ते 27 डिग्री सेल्सिअस पर्यंत. तर सर्वात जास्त पुण्यात 31 डिग्री सेल्सिअस असते. ठीक आहे, सर्वात जास्त कुठं असते तर पुण्यात. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपण बघितलं आहे की उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त तापमान कक्षा कुठं असते? नागपूर या जिल्ह्यात. उन्हाळा, ठीक आहे, उन्हाळ्या या ऋतूमध्ये आपण बघितलं आहे सर्वात जास्त उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त तापमान तापमान कक्षा, ठीक आहे, सर्वात जास्त तापमान कक्षा कोणत्या जिल्ह्यात असते तर नागपूर या जिल्ह्यात असते उन्हाळ्यामध्ये. तर हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त तापमान कक्षा ही पुणे जिल्ह्यात असते. तापमान कक्षा कुठं असते? पुणे जिल्ह्यामध्ये 31 डिग्री सेल्सिअस. तर कोकणात 21 ते 22 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, उन्हाळ्यात सर्वात जास्त तापमान कक्षा नागपूर येथे, हिवाळ्यात पुणे जिल्ह्यात. इतकं लक्षात राहू द्या फक्त. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला असता असे आढळते की समताप रेषा पूर्व पश्चिम दिशेने असून त्या एकमेकास समांतर असते. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला असता समताप रेषा मित्रांनो कशी असते तर समताप रेषा पश्चिम पूर्व दिशेने असते, पश्चिम पूर्व दिशेने असून ते कसे असते? एकमेकांना समांतर असं असते. विदर्भातील एकूण पावसापैकी सुमारे 5 ते 7% पाऊस हिवाळ्यात पडतो. विदर्भात मित्रांनो, विदर्भात दोन्ही शाखेपासून पाऊस पडतो. ईशान्य आणि नैऋत्य या दोन्ही शाखेपासून पाऊस पडणारा विभाग म्हणजे विदर्भ. तर हिवाळ्यामध्ये विदर्भात 5 ते 7% पाऊस पडतो. 5 ते 7% पाऊस पडते विदर्भात. पहाटेच्या वेळी दव धुके पडलेले असते. भारताच्या वायव्य भागात पश्चिम वारे वाहतात, त्यामुळे तिथं तापमान कमी करतात. ठीक आहे, पश्चिम वारे भारताच्या वायव्य भागात वाढतात आणि तिथं तापमान कमी करतात. थंडीच्या लाटेचा तडाखा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला फार मोठ्या प्रमाणावर बसतो. फार मोठ्या प्रमाणावर बसतो. वार्षिक पर्जन्याचे वितरण. वार्षिक पर्जन्याचे वितरण काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो. जसे की महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम घाटामध्ये पावसाचे वार्षिक प्रमाण 300 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, असे कोणते भाग आहेत जिथं वार्षिक 300 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो? तर महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम घाटामध्ये. ठीक आहे, वार्षिक 300 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यानंतर कोकणात सह्याद्री पर्वतावर दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण हे कमी कमी होत जाते. ठीक आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे खालून असे वर जाताना मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून असं वर जाताना काय होते की कोकणामध्ये पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण हे कमी कमी होत जाते. त्यामुळे आपण बघितलं आहे की सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आंबोली हे कुठे आहे तर आंबोली, सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आंबोली कुठे आहे? सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येते, दक्षिण कोकणामध्ये. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त वार्षिक पावसाचे दिवस रायगड जिल्ह्यात पनवेल या ठिकाणी 143 दिवस आहे. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वार्षिक वार्षिक पावसाचे दिवस रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे 143 दिवस पाऊस पडतो मित्रांनो, 143 दिवस वार्षिक. त्यानंतर मुंबई सांताक्रूज येथे 27 जुलै 2005 ला 94.24 सेंटीमीटर इतका पाऊस झाला होता. विक्रमी पाऊस झाला आहे 24 तासात, 27 जुलै 2005. भारतीय हवामान खात्याने मान्सून वाऱ्याचे आगमन आणि निर्गमन यांचा अभ्यास करून 4 ऋतू मानले आहेत. ठीक आहे, भारतीय हवामान खात्याने मान्सून वाऱ्याचे आगमन आणि निर्गमन यांचा अभ्यास करून 4 ऋतू मानले आहेत. किती? 4 ऋतू. नैऋत्य मान्सून काळ, मान्सूनोत्तर काळ, ईशान्य मान्सून काळ आणि मान्सून पूर्व काळ असे एकूण 4 ऋतू भारतीय हवामान खात्याने मानलेले आहे. भारतीय हवामान खात्याने. मित्रांनो, हवामान खात्याच्या मतानुसार महाराष्ट्रात सरासरी पाऊस 142 सेंटीमीटर आणि यापैकी नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळात 87% पाऊस पडतो. ठीक आहे, नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळात 87% पाऊस पडतो महाराष्ट्रात. ठीक आहे, सर्वात जास्त पावसाची नोंद कोकण, त्यानंतर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटक. जून ते सप्टेंबर पर्यंत मित्रांनो म्हणजे नैऋत्य मान्सून काळात 84% पाऊस या विभागामध्ये पडतो. ठीक आहे, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा. सर्वात कमी पाऊस मराठवाड्यामध्ये. डॉक्टर त्रिवार्ता यांच्या मतानुसार हवामानाचे विभाग. डॉक्टर त्रिवार्ता मित्रांनो अमेरिकन हवामान शास्त्रज्ञ आहे. ठीक आहे, त्यांनी 3 विभाग केले आहे. उष्णकटिबंधीय वर्षांचा विभाग म्हणजे एम, उष्णकटिबंधीय निम्नशुष्क हवामानाचा स्टेपी हवामानाचा प्रदेश DSH, त्यानंतर तिसरा विभाग आहे उष्णकटिबंधीय दमट कोरडे मान्सून सेवाना हवामानाचा विभाग म्हणजे AW. तर ठीक आहे मित्रांनो, तर पहिला विभाग आहे उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा विभाग, वर्षारण्याचा विभाग. ठीक आहे, तर AM असे म्हणतो मित्रांनो. आपला हा महाराष्ट्र आहे. ठीक आहे, हा महाराष्ट्र आहे. तर यात कोकण पश्चिमेकडील हा जो भाग आहे मित्रांनो हे AM या विभागामध्ये येतो, वर्षारण्याच्या विभागामध्ये येतो. त्यानंतर पूर्व विदर्भाचा हा विभाग आहे AW म्हणजेच मान्सून सेवाना दमट कोरडे हवामानाच्या विभागामध्ये येतो. आणि मधातला महाराष्ट्र मित्रांनो BSH या प्रदेशामध्ये येतो, निम्न शुष्क आणि स्टेप हवामानाच्या प्रदेशामध्ये येतो. ठीक आहे, तर प्रदेश कोणते कोणते आहे? प्रदेश आहे वर्षारण्याच्यामध्ये कोकणामधील सर्व जिल्हे, त्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम भाग, पुणे, कोल्हापूर, साताराचा पश्चिम भाग. हवामान कसं असते मित्रांनो? उष्ण, सम आणि दमट असते. दुसरा विभाग आहे उष्णकटिबंधीय निम्न शुष्क हवामानाचा विभाग किंवा स्टेपी हवामानाचा प्रदेश म्हणजे BSH. प्रदेश आहे पश्चिम महाराष्ट्र व खानदेश, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव व लातूर. तिसरा विभाग आहे उष्णकटिबंधीय दमट कोरडे मान्सून सेवाना हवामानाचा विभाग AW. प्रदेश आहे मित्रांनो विदर्भ आणि मराठवाडा पूर्व भाग. ठीक आहे, विदर्भाचा पूर्व भाग आणि मराठवाड्याचा पूर्व भाग. ठीक आहे मित्रांनो, आज आपला इथं पूर्ण हवामान, महाराष्ट्राचं हवामान हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत लेक्चर आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.